मरमर मारा तुम्ही, पण ऐनवेळेला ते म्हणतात बाबा तुम्ही जरा शांत बसा, उगी मरमर करू नका, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, शांत बसा, 4 लोक आलेत, बोलू नका मध्ये. अशी वृद्ध लोकांची स्थिती घरात व्हायला लागली आणि वृद्धोपकालात घरातली माणसं त्याला बोलायचं टाळतात, त्याला ऐकू कमी येतं आणि नंतर नंतर त्याला वाटतं ही मला बोलत नाहीत, चालत नाहीत, सांगत नाहीत, मी वेगळा पडलो, जन्मभर कष्ट केले. ती मानसिकता त्याची बदलती आणि तो मनोरुग्णाच्या दिशेनं पाऊल वाट करायला सुरुवात करतो. मग घरातल्या थकलेल्या माणसाला जवळ घेऊन बोललं पाहिजे, आई बरीस का, आजी बरीस का, बाबा बरेत का, जेवला का तू. त्यांना काही लागत नाही, हा काय डॉक्टर, त्यांना पैसा लागत नाही, संपत्ती लागत नाही, प्रसिद्धी लागत नाही, काही लागत नाही, फक्त घरातल्या करत्या पोरानं किंवा सुनेनं म्हणावं आई बरी ना तू, एवढी ऊर्जा लागते. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, सप्ताह कीर्तन मंडप खर्च खूप होईल, पण कथा कीर्तनातलं जीवनात हे शिकायचंय तुम्हाला, हे शिकायचंय. हे नाही शिकलात तर गंध लावा, माळा घाला, वाऱ्या करा, काशी करा, जप करा, तप करा, अनुष्ठान करा, यज्ञ करा, यज्ञात उडी मारा, काही बदल होणार नाही. सकल तीर्थांचे धुरे जे का माता पितरे. जगातल्या सगळ्या तीर्थात थोरलं दैवत आहे ते. नंतरची सामुग्री, नंतरची पुण्यतिथी, नंतरचे फुलं, नंतरचे फोटो, काही त्याला अर्थ नाही. आहे तोपर्यंत तुम्ही सगळेजण त्यांना जेवढं देता येईल तेवढं सुख देण्याचा प्रयास करा. माझी तुम्हाला विनम्रतेनं प्रार्थना आहे.